प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा परमोच्च कळस असणारे. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकता नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं. अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थना नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीतच अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्यांनी गाथा या प्रकरणातून 5वा वेद निर्माण केला त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील अनेक वेळा आपल्यासमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठल या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करत असताना प्रस्तावना द्यायची ती अशी. सालाबाद प्रमाणे सुरू असणारा हा अखंड हरिनाम उत्सव एकदा सुरुवातीला जोरदार टाळ्या ग्रामस्थांसाठी झाल्या पाहिजेत ना. कारण खऱ्या अर्थानं महाकाय असणारा वटवृक्ष प्रत्येकाला छाया म्हणजे सावली देत असतो. पण ती सावली देण्यासाठी पहिल्यांदा त्याच्या बीजाचं रोपण करावं लागतं आणि तो महावृक्ष फोपावत जातो. फार मोठा काळ जातो, कारण 4थी पिढी खऱ्या अर्थानं त्याची सावली घेत असते. जवळजवळ 3 पिढ्यांचा संगम या ठिकाणी दाटलेला आहे महाराज. कारण पहिल्या पिढीनं हे लावलेलं बीज खऱ्या अर्थानं 3ऱ्या पिढीपर्यंत ह्या महाकाय रूपामध्ये वास्तव्यास या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून तर एवढी सुंदर पंढरी या ठिकाणी उतरलेली आहे. म्हणून एकदा ग्रामस्थासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं कमिटीचे सगळ्या ग्रामस्थांचं हे मूळ स्वरूप आहे. पण याच्यामध्ये जे कमिटी जे सदस्य असतील, जे सगळीच मंडळी दिवसरात्र कष्ट घेत आहेत, देणगीदार असतील, त्याचप्रमाणे समस्त ग्रामस्थ असतील, एकदा सगळ्या कमिटीसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा महाराज. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळं या आवाजाला ध्वनिरूप प्राप्त झालं ते ध्वनिव्यवस्था करणारी मंडळी, दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी सुद्धा झाल्या पाहिजेत महाराज. कारण परवा रात्री कीर्तनाला इकडल्या पट्ट्यात होतो, एका ठिकाणी इको मिळाला नाही. म्हटलं दादा थोडा इको द्या. इको बाजूला एक खोली होती, ते खोली धावत गेला आपल्या डोक्यात. मग आल्या भाऊ म्हणलं आता खोलीत गेले भाई, मोठे मशीन येतो काय नको. पण ते 5 मिनिटांनी धावत आले. म्हटले महाराज ही घ्या इको बज्रदंती. म्हणजे इको लावणाऱ्याला कधी कधी इको कळत नाही. पण दादा आपली सिस्टम खरोखर अत्यंत चांगली आहे. एकदा पुन्हा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजे. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या नामयज्ञ सोहळ्याला साक्षात भगवान परमात्म्याचा आशीर्वाद प्राप्त झाला. आता सगळ्यांची नावं घेणं शक्य होणार नाही, पण ही महाराष्ट्रातली सगळी कोहिनूर रत्न एकदा जोरदार कडाडून टाळ्या त्या सगळ्यांसाठी झाल्या पाहिजेत. कारण वारकरी संप्रदायाचा कळस जर मूर्त रूपानं अमृतुल्य सोहळा म्हणून साजरा होत असेल ना महाराज, त्याच्या पायाशी या सगळ्या मंडळींचं सगळ्यात मोठं योगदान. एकदा जोरदार टाळ्या वाजवा. कारण महाराज अहो दूरदर्शनवरती जर आपण आजे अतुलचं एखादं संगीत पाहिलं ना, तर पप्या का पाहतो पप्या तो पग, पण त्यामागे त्यांचा 18 तासाचा रियाज असतो. माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. असेल ती चटणी भाकर खातात, आपल्या शेतामध्ये नोकरीमध्ये राबतात. पण ज्यावेळी नामयज्ञ सोहळ्याला या ठिकाणी 7 दिवस येतात ना, असा काही स्वर प्रतिध्वनित करतात, भगवंताला सुद्धा तो ऐकावाच लागतो. अहो माझ्या महाराष्ट्राचा हा शेतकरी, माझ्या महाराष्ट्राचा हा वारकरी, आणि धर्मावर संकट आलं तर होतात धारकरी. दिवसभर आपल्या नोकरीमध्ये शेतामध्ये काम करून या सर्वांच्या हातांना घट्टे पडलेले आहेत. पण ज्यावेळी पक्वादावर थाप पडते, असा काही मृदमनी बाहेर येतो, भगवंताला सुद्धा तो ऐकावाच लागतो. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत महाराज. त्याचप्रमाणे ज्यांच्यामुळे या वारकरी संप्रदायाच्या विचारांना खऱ्या अर्थानं जगाच्या पाठीवरती आज जवळून अभ्यासलं जातं आणि त्या तत्वचिंतनाला खऱ्या अर्थानं अंतकरणामध्ये रुजवलं जातं, ती ही सगळी उभी असणारी, कॅमेरा घेऊन उभी असणारी मंडळी आहेत. कारण यांनी गेल्या 10 वर्षामध्ये संप्रदायाचं
एक खऱ्या अर्थानं जे मूळ स्वरूप आहे, ह्या मूळ स्वरूपाला धक्का न लावता त्यांनी ते जगाच्या पाठीवर पोहोचवण्याचं कार्य केलेलं आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. तुम्ही सगळे म्हणाल महाराज 9:30 वाजले आणि तुम्ही बोलायला लागल्यापासून नुसते आम्हाला टाळ्याच वाजवायला लावल्या. तरी एकदा अपेक्षा आहे महिला वर्ग जोरदार टाळ्या होऊनच जाऊ द्या. कारण या सगळ्या टाळ्या तुमच्यासाठी आहे महिला वर्ग. कारण 7 वाजता मिसेस मुख्यमंत्री, 7:30ला तुझ्यात जीव रंगला, 8 वाजता माझ्या नवऱ्याची बायको आणि 8:30ला आज सवरीचं भलतं चालतं ते सासूच्या लग्नात सुनबाई कलवरी. हे सगळं उरकून तुम्ही आलात. तुमचेही मनपूर्वक ऋण व्यक्त करतो आणि माझ्या चिंतन रूपी सेवेकडे प्रस्थान करतो. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं उद्या काल्याच्या प्रसादाच्या रूपानं भगवान परमात्मा या ठिकाणी येणार आहे. आज मागणी पर अभंग घेत असताना आपण खऱ्या अर्थानं या सप्ताहाच्या उत्तरायणमध्ये येत असताना 2 प्रश्न सुरुवातीला समजावून घेणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या 2 प्रश्नांची उत्तरं जोपर्यंत मिळणार नाही तोपर्यंत कितीही वेळ झाला तरी अभंगाच्या गुह्य चिंतनामध्ये प्रवेश करणं अयोग्य ठरणार आहे. पहिला प्रश्न असा आहे, इसवी सन 1200च्या कालखंडापासून आपल्याकडे महाराज कथा कीर्तन सुरू आहेत. तरीही या 2021 मध्ये तुम्हाला आणि मला कीर्तनाची आणि एवढ्या मोठ्या कीर्तन सप्ताहाची गरज का आहे? लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थाने या सृष्टीमध्ये 84 लक्ष योनी आहेत. पण वास्तव जीवन हे फक्त मनुष्याला मिळालेलं आहे. पण जगावं कसं हे मात्र समजलेलं तुम्ही बोलले तरच आपलं सूत्र नाही तर विठोबा रुक्माई ज्ञानेश्वर माऊली पाकिट मी चाललो. लक्षात घ्या, मला सांगा समजलेलं नाही, सोपं करून सांगतो महाराज. प्रत्येक गावात कुणाची मालकी नसणारी गावभर फिरणारी काही कुत्री असतात. त्यातलं एखादं कुत्रं मेलं तर आजपर्यंत असं कोणी म्हणतं का अरे वाईट झालं, माणसाच्या मौतीनं गेला. पण प्रत्येक गावात अशी काही माणसं आहेत ते लोक पसायदान सुद्धा स्मशानभूमीत होऊ देत नाही, म्हणतात बरं झालं गेला, कुत्र्याच्या मौतीनं गेला. त्यानं माणसासारखं कसं जगावं आणि जगणं संपलं की कसं मरावं हे शिकवण्याचं कार्य करतं ते कीर्तन असतं. आणखी सोपं करून सांगू का? एक लक्षात घ्या महाराज, एखाद्यानं एखादा गुन्हा केला तर त्याला शिक्षा म्हणजे शासन करणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे शासन व्यवस्था, सरकारी व्यवस्था. पण त्यानं तो गुन्हा करूच नये म्हणून त्याच्यावर संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ना ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. आणखी सोपं करून सांगू का? खऱ्या अर्थानं गुड्डी गड्ड्यासोबत पळून गेली तर तिला शोधून आणणारी जी व्यवस्था आहे, जी यंत्रणा आहे ती यंत्रणा म्हणजे सरकारी यंत्रणा, शासन व्यवस्था. पण गुड्डीच्या मनात पळून जाण्याचा विचारच येऊ नये म्हणजे संस्कार बिंबवणारी जी व्यवस्था आहे ती व्यवस्था म्हणजे संस्कार व्यवस्था. लक्षात घ्या महाराज, देह हे धन तेथे मनुष्याचे खाया. येताना तुम्ही मी काही आणलं नाही, जाताना काही नेणार नाही. आज आपलं काही आहे हा सुद्धा तुमचा आणि माझा भ्रम आहे महाराज. पण हेच वाक्य उलट करतो, येताना घेऊन आलो तुमचं माझं प्रारब्ध होतं, आज करतोय ते आपलं क्रियामान कर्म आहे आणि घेऊन जाणार आहोत ते तुमचं माझं संचित आहे. मग संचिताचं गाठोडं जर व्यवस्थित आज बांधायचं असेल तर आज आमची कर्म आम्हाला आदर्शवत करावी लागतील. आणि कर्म जर आदर्शवत करायची असतील त्यासाठी संस्कार अत्यंत महत्वाचे आहेत. आणि आज मी तिला संस्कार व्यवस्थेचं जगाच्या पाठीवरील सगळ्यात मोठं विद्यापीठ म्हणजे कीर्तन आहे. विठ्ठल दुसरा प्रश्न असा आहे, सध्या या कोरोनापासून महाराष्ट्रात एक नवीन जमात आली महाराज, ज्यांनी सध्या नवीन आवाज उठवलाय. हे खळ सोपे राहत नाही, हे कीर्तनाला कधीच येत नाही, पण यांनी सध्या महाराष्ट्रभर नवीन आवाज उठवलाय. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा दांदा, आमच्या तोंडावर तरी बरं बोलत जा, आणि आपला झालाय ऐकायचा धंदा. एवढ्या वर्ष कीर्तन चालू आहे तरी समाज सुधारला का? मला सांगा, हे खळ सोपे नाही महाराज. माणसानं जर विंचू पाहिला ब्लड प्रेशर हाय होतो, पण त्याच विंचवानं जर पाल पाहिली डबल अटॅक येतो. पण त्याच पालीनं जर कोंबडी पाहिली जाग्यावर जाते. आणि त्याच कोंबडीने हा खळ पाहिला आता श्रावणामुळे शांत आहे. हे खळ सोपे राहत? अहो तुमचं माझं सोडून द्या महाराज. मनुष्य इंगळे अति दारुण मज नांग्या मारिल्या तिने. एकनाथ महाराजांना मारल्यात आपली काय अवस्था आहे?
पण या खळांनी सध्या नवीन आवाज उठवलाय. कीर्तनकारांचा झालाय सांगायचा धंदा आणि आपला झाला ऐकायचा धंदा. हिच्यावर पहिलं उत्तर देतो मग पुढे सरकतो. आता बऱ्यापैकी 4-5 दिवसापासून आपल्याकडे पाऊस चालू आहे. आता आमच्या भागात सुरुवातीच्या काळात चांगला पाऊस झाला आणि कोरोनासोबत आमच्याकडे मलेरिया, डायरिया आणि गॅस्ट्रोची साथ होती. आता आम्ही शांतच होतो. 2 वर्ष काय आम्ही साधे बसलोत का? सोपं आहे का महाराज? आता नेमकं एका हॉस्पिटलमध्ये बसलो होतो आणि एक पेशंट डॉक्टरांकडे धावत आला बाहेरून. मला डॉक्टर साहेब, अहो मरण परवडला मरण. नुसत्या जुलाबन, नुसत्या उलट्या. डॉक्टर म्हणले बाहेर नको आलडू, मास्क घातलाय ना आते, काय होतं तुला? काळजी करू नको, एवढे इंजेक्शन घे, ह्या 4 गोळ्या घे. गोळ्या थोड्या महागाच्या आहेत पण 3ऱ्या दिवशी खाऊन मला दाखवायला ये. आणि आता योगायोग असा महाराज, 3ऱ्या दिवशी मी नेमकं दवाखान्यात होतो. पहिला पेशंट उभा आला, आता आडवाच होऊन आला. बाहेरून म्हणलं डॉक्टर साहेब दवाखाना बंद करा, सर्टिफिकेट जाळून टाका. पहिला तरी उभा आलो, आता आडवाच होऊन आलो. डॉक्टरच्या तर डोक्यात मुंग्या आल्या व. अरे 500ची एक गोळी दिली तुला, 2 एकदम घेतलं तर माणूस वर जातंय आणि तुला फरक पडा ना भाऊ. डॉक्टरनी जरा घाबरत विचारलं, पण दादा गोळ्या वेळेत घेतल्या ना? तो म्हणला डॉक्टर साहेब काय त्या गोळ्या दिल्या हो, नुसत्या कडू कडू कडू. सगळ्या घेतल्या खिडकीतून टाकून दिल्या. डॉक्टरने डोक्याला हात लावला, अरे वेड्या, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. वाक्य पुन्हा ऐका, गोळी कडू असो नाही तर गोड असो, ती जर पोटात गेली तरच काम करणार आहे. मला सांगा, एवढे मोठमोठे सप्ताह आपल्या महाराष्ट्रामध्ये होतात, गावातली सगळी तरुण पोरं कशी महाराजांच्या कीर्तनकारांच्या यायच्या अगोदरच बसलेली असतात. तुम्ही जागे राहा. सापडला का दिवस तरी आपल्या गावातली तरुणाई फार पुढे. महाराज एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. पण महाराष्ट्रात कुठेही जा महाराज, इकडं कीर्तनकारांची प्रस्तावना सुरू झाली, ही तरुण पोरं मागं अंधार शोधतो, अंधार. मग त्या अंधारात त्यांची मोबाईल निघतो बाहेर. इकडं कीर्तनकाराची प्रस्तावना, त्याच्या व्हॉट्सअपवर प्रस्तावना. काय करतेस पिलू, कशीच पिलू, बरी आहेस ना पिलू, आमच्या गावात सप्ताह चाललाय पिल्लू, आज कोरडे महाराजांचं कीर्तन आहे पिल्लू. पिल्लूच्या नादात आमचं गेलं त्यांच्या डोक्यावरून. आता महिला मंडळ तुम्ही असता माहिती, तुम्ही काय सोपे आहे का? तुम्ही तर बसल्या माहिती शांत नाही, कारण त्यांच्या डोक्यात एकच खटकी. ती शेजारीला म्हणती कष्ट करून पप्या वाढवला पण पप्याचं लगीन जमाना. आणि जवळजवळ आता पप्याचं लग्न होत. आता तुमच्या गावात कमीत कमी 35 सापडतील, 35चे. तो रातच्या 12:30ला भांडारा पाहिलं तरी उठून उभा राहतो बा, आपल्या चांगावर पडला काय. लय अवघड आहे महाराज. मला सांगा महिला मंडळ, सध्या का तुमच्याकडे बरं आहे? शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत का तुमच्याकडे बरं आहे महिला मंडळ? मग मला एक उत्तर द्या, मी तुमच्या भावासारखा, आज रक्षाबंधन आहे, मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. सध्या शेतकऱ्याच्या मुलांची लग्न होत नाही, आपल्या पप्याला गुड्डी मिळत, आपला पप्या यंदाही पिवळा होईल असं वाटत नाही. जाऊ द्या महिला वर्ग, मी तुमच्या मुलासारखा आहे. खरं सांगा, तुम्हाला दुःख होतो की आनंद? दुःख. ज्यांना ज्यांना दुःख होतं त्यांनी टाळी वाजवा एकदा जोरदार. जाऊ द्या महिला वर्ग. आता जर तुम्हाला दुःख होतं मग तुम्हीच मला सांगा, शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळाल्या, ज्यांना वाटतं मिळाल्या पाहिजे त्यांनी टाळ्या वाजवा एकदा. डबल आहेत काय हो इकडं, इकडून तर आवाज येईन, इकडं डबल टाळ्या. 35चे बरेच दिसतात. लक्षात घ्या महाराज. मला सांगा महिला मंडळ, तुम्हाला दुःख होतं ना, आपल्या पप्याला गुड्डी मिळाली पाहिजे. मग महिला मंडळ, तुम्ही आता भगवान परमात्म्याच्या धर्म मंडपात बसलात, तुमची जर इच्छा आहे की शेतकऱ्याच्या मुलांना मुली मिळाल्या पाहिजे, तर तुम्हीच उत्तर द्या. इथं बसलेली आजच्या कीर्तनामध्ये अशी कोणती आई आहे का जी या ठिकाणी शपथ घेऊन मला सांगेल, महाराज मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. मी माझी गुड्डी शेतकऱ्याच्या मुलाला द्यायला तयार आहे. आपली गुड्डी फ्लॅटमध्ये गेली पाहिजे, आपल्याला जावई जॉबला मिळाला पाहिजे, पण आपल्या पपस्तीच्या पप्याला नवरी मिळाली पाहिजे. जोपर्यंत आपण बदलत नाही तोपर्यंत कोणतीच गोष्ट बदलणार नाही. बरं, यंदा कोरोनामध्ये तिने सकाळी 8 वाजेपर्यंत पप्याचं लग्न उरकलं बुवा. मग या सप्त्याला तरी ती शांत राहायला पाहिजे, पण ती आताही शांत नाही ना. ती आता सप्त्याला बसली तरी शेजारीला म्हणती कष्ट करून पप्या वाढवला, पण काल बायकोने आली तर बायकोच्या पदराखाली गेला. या नादात आमचं गेलं डोक्यावरून. आता तुम्ही असता माहिती, तुम्ही सोपे का महाराज? तुम्ही इथं बसले तरी शेजारी असा पाहता ज्याची पोर लग्नाला आहे. शामराव बरं आहे ना, पप्पूचं लग्न करायचं यंदा. आपला पप्पू तुम्हाला माहिती, तुम्हाला काय गावाला माहिती तो कसा आहे.
सकाळी 7ला गेल्यावर एकलाच घरी येतोय तोही सोपं नाही ना. तुमच्याकडं पोर आहे कळलं, तो नामपरला गेला तर काला झाल्यावर तुमच्या दर्शनाला दिसला परत. लय अवघडे महाराज. आणि या सगळ्या नादात आजपर्यंत आमच्यासारख्यांचं डोक्यावरून गेलं. म्हणून आज तरी आपले कान आणि डोळे इकडे करा. आता झाली चिंतनाला सुरुवात. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, वारकरी संप्रदायाचा दंडक आहे. खऱ्या अर्थानं सप्ताह कितीही दिवसांचा जरी असेल, आता काही ठिकाणी कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आपण 2.5 दिवसांचाही करत असतो. सप्ताह कितीही दिवसांचा जरी आपण केला महाराज, एक गोष्ट लक्षात घ्या, काल्याच्या अगोदरचा दिवस हा मागणीपर अभंगातून भगवान परमात्म्याला मागणाराच आहे. आणि हाच दंडक खऱ्या अर्थानं वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार आजचा आपला अभंग मागणी या प्रकरणातील आहे. कारण वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार पहिल्या दिवशी खऱ्या अर्थानं अभंग असतो नामपर, दुसऱ्या दिवशी संतपर, मध्ये उपदेश, मागणी आणि काला. याचं कारण सांगतो एका मिनिटात. पहिल्या दिवशी नामपर अभंग घेण्याचं कारण असं आहे, त्रेतायुगामध्ये भगवान परमात्मा यज्ञांनी प्रसन्न होत होते. द्वापार युगामध्ये भगवान परमात्मा जपांनी प्रसन्न होत होते. पण या कलियुगामध्ये 84 लक्ष योनीमधून ज्या कारणासाठी तुमचा माझा जन्म झाला आहे, ते कारण म्हणजे 84 लक्ष योनीच्या जन्म मरणाच्या फेऱ्याच्या पलीकडे असणारं चिरंतन तत्व, ते म्हणजे मुक्ती, म्हणजे मोक्ष आहे. आणि तो प्राप्त करण्यासाठी कलियुगामध्ये हा देह मिळालेला आहे. आणि हा देहाला मुक्ती म्हणजे मोक्ष प्राप्त करण्याचा मार्ग जर कोणता असेल, कलियुगी उद्धारे हरीच्या किंवा मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष. मग खऱ्या अर्थानं जोपर्यंत या मुखाला नव्हे तर या मनाला भगवंताच्या नामाची गोडी लागणार नाही, तोपर्यंत आपली तीर्थयात्रा त्या दिशेने योग्य मार्गाने जाणार नाही. म्हणून पहिला दिवस नामपर आहे. खऱ्या अर्थानं त्या मार्गाने जात असताना जोपर्यंत, आता मला सांगा, मला जर मुरमाडमधून इथपर्यंत यायचंय तर माझ्यासोबत एक सोबती होता, ज्या सोबतीच्या बरोबर मी आलो, नाही तर आम्ही इथपर्यंत पोचलो, कुठंतरी चुकलो असतो. मग सोबत कुणाला घेतलं? कारण ह्या मार्गावर येत असताना मला खात्री होती की ह्या मार्गावर जर मला योग्य वेळेत आणि योग्य ठिकाणी पोचायचंय तर गुगलच्या मॅप ताईंशिवाय पर्याय नाही. मग त्याबरोबर असल्याशिवाय इथपर्यंत पोचू शकत नाही. तसं त्या मार्गापर्यंत पोचण्यासाठी या जगाच्या पाठीवरती तो राजमार्ग आम्हाला दाखवणारी, कारण आमची वहिवाट चुकू शकते. कारण हा देह कोरोनापेक्षाही महाभयंकर 6 रोगांनी ग्रासलाय महाराज. काम, क्रोध, मोह, माया, लोभ आणि मत्सर. मग आता मला सांगा, हे कुठं नेतील सांगू शकत? हा मित्र परिवार फार भयंकर आहे. पण याला खऱ्या अर्थानं जर आकळायचं असेल आणि या देहाला त्या ध्येयापर्यंत न्यायचं असेल, तर या मार्गावर जे आपला हात धरून आपल्याला सोबत नेतात ते संत असतात. म्हणून खऱ्या अर्थानं भगवंताच्या नामाची पूर्णतः संत महात्म्यांच्या चरित्राशिवाय आणि त्यांच्या उपदेशाशिवाय होऊ शकत नाही. मग खऱ्या अर्थानं हा मार्गावरती येत असताना हा गडी सोपा नाही. मग याला जोपर्यंत उपदेश मिळत नाही तोपर्यंत हा पुन्हा एकदा जन्माला आला त्यावेळेस जेवढा निर्मळ होता तेवढा निर्मळ होऊ शकत नाही. तर संतूर बरेच लावले आपण जन्माला आल्यापासून, फरक पडला. फेअर अँड लवली आता 3-4 हजार कोटीच्या घरात गेली टर्नओव्हर, पण फरक पडला नाही. मग तो मूळ उपदेश जोपर्यंत साध्य होत नाही, कारण ज्या दिवशी तो मूळ उपदेश कळाला, आम्हाला एकच जीवनाचं ध्येय समजेल, ते म्हणजे भगवंताच्या दरबारामध्ये पोचणं आहे. पण ते पोचायचं असेल, जन्म मृत्यूचा फेरा जर चुकवायचा असेल, तर भगवान परमात्म्याकडं खऱ्या अर्थाने या देहातील हे विकार दूर केल्याशिवाय आम्ही मागणी मागू शकत नाही. आणि एकदा का मागणी मागितली ती नम्रतापूर्वक आणि निर्मळ मनाने मागितली तर खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा काल्याच्या रूपानं उद्या या ठिकाणी येऊन प्रसाद तर खऱ्या अर्थानं कालाग्रहण तर करणारच आहे, त्याप्रमाणे तुमच्या माझ्या प्रत्येकाच्या जीवनाचा उद्धार करणार आहे. म्हणून मागणी या सेवेला सुद्धा वारकरी संप्रदायात अनन्यसाधारण महत्व आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, या अभंगामध्ये खऱ्या अर्थानं तुकोबरायांची मागणी आहे. कोण मागताय? मागणारे तुकोबराय आहे आणि देणारे भगवान परमात्मा आहे. लक्षात घ्या, अहो जन्माला आल्यापासून प्रत्येकाची धडपड ही सुखासाठी आहे महाराज. खऱ्या अर्थानं मनुष्यानं रात्रीचा दिवस केला, दिवसाची रात्र केली, हाडाची काडं केली, रक्ताचं पाणी केलं आणि तुम्ही एवढा पैसा कमवला, सुख मिळालं महाराज? सुख मिळालं? 58 वर्ष फाटकी लुंगी लावून तुम्ही नोकरी केली, 58ला रिटायर झाले, 5-50 लाख घेऊन गावात आले
आता प्रत्येक गावात एक टोळी, तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही, पण कोणी सर्व्हिस घेऊन आला त्याला मोकळं करेपर्यंत ही टोळी सोडीत. या रावसाहेब, बसा रावसाहेब, तुमच्यासारखा शेट माणूस गावात नाही रावसाहेब, थोडीशी गरज आहे द्या रावसाहेब. 2च वर्ष गेले भाऊ, 25 लाख बंगल्यात, 25 लाख पाहुण्या रावल्याने झाले साहेब मोकळे. आता सुखासाठी बायको केली, 1 लाख हॉलला भाडं, 25,000चे फेटे, 8,500च्या फुलाच्या गाडी सजून तिला घरी आणली. तीच तुम्हाला मला काय म्हणते. आता आम्ही काय वेगळे का? तुमच्या पुढं आल्यावर बोलतोय ना, तर 7 दिवसांनी सप्त्यावरून घरी गेल्यावर सोपं आहे महाराज. फक्त बोलू नाही. मला सांगा, तीच तुम्हाला मला काय म्हणते, तुम्हाला काही कळत नाही. सुखासाठी पप्या जन्माला आला, तोच म्हणतो काय केलंय पप्पानं माझ्यासाठी. सुखासाठी गुड्डी जन्माला आली, पतपिढी सोसायटीचं कर्ज काढलं तेव्हा तिला डिप्लोमाला पाठवली. ती कॉलेजच्या गेटवरूनच गड्ड्याला घेऊन गेली, तर आपल्या नावासकट आडनाव बदलून आली. सुखासाठी बांध कोरले, ही बांध कोरणारी एक टोळी प्रत्येक गावात आहे. तुमच्या गावात आहे का नाही माहीत नाही भाऊ, पण यांना सध्या गावात नवीन नाव दिले, बांध कोरिया. बरं, हे बांध कोरणारे सोपे नाही महाराज. आता तुम्ही सगळे वयस्कर आहे बाबा, तुम्हीच सांगा, तुमच्या तारुण्याच्या काळात गावातल्या कोणत्याही बांधावरून बैलगाडी जात होती का नव्हती? आता तुम्हाला चालता येते का? बरं, ज्यांनी ज्यांनी बांध करून जमिनी वाढवल्या ना महाराज, हे बोलण्याची वेळ यासाठी आली महाराज. लक्षात घ्या, आज कोणत्याही गावात जा, तंटामुक्तीचे 80% प्रकरणं फक्त जमिनीच्या बांधांवरून येत मायबाप. अहो, खऱ्या अर्थानं एका कपड्यामध्ये वावरणारे रक्ताचे 2 भाऊ फक्त काहीच न पिकणाऱ्या बांधामुळं आज एकमेकांवर कुऱ्हाड घेऊन धावतायत. कोणता अध्यात्म शिकतोय आम्ही? सगळ्यात मोठा प्रश्न आहे. अरे कितीही जमिनीचे बांध कोरले, तलाठी भाऊसाहेबांच्या कपाटातलं कधीच कागदपत्र बदलणार नाही. आणि असा एकही माणूस मला महाराष्ट्रात दाखवा ज्यानं बांध करून जमीन खऱ्या अर्थानं वाढवली, म्हणजे जमीन त्या जमिनीवर बंगला बांधला किंवा बांध करून करोडो रुपयाची संपत्ती कमवली. ज्यांनी आपली मुलं सेट केली ना, त्यांनी कधी बांध कोरण्याचा वेळ दिला नाही. आणि ज्यांनी बांध कोरला त्यांनी आपल्या मुलांना सुद्धा या कोर्टाच्या कचेरीमध्ये ओढलं आणि त्यांच्या आयुष्याची धुळधाण केली. म्हणून मागणी पराभंगात पहिली मागणी आज तुमच्यासमोर करतो, आजपासून बांधांवरून भांडणं बंद करा. कारण रक्ताचा भाऊच कोरोनाच्या काळात डबा घेऊन आला. जे शेठ म्हणत होते ते 14 दिवस भेटीला आले नाही. म्हणून खऱ्या अर्थानं आजच्या कीर्तनातून महाराज पहिली मागणी तुमच्याजवळ करतो, काय असतील वाद ते उद्या मिटून टाका. आणि खऱ्या अर्थानं अरे त्या फुटभर बांधापायी आयुष्याचा साथीदार आणि आयुष्याच्या रक्ताचं नातं असणार आपल्या भावाला दूर करू नका. हीच पहिली मागणी महाराज विठ्ठल. लक्षात घ्या बाप, आतापर्यंत तुमचं माझं जगणं आहे, सुखासाठी आम्ही आयुष्य वेचतोय. बसलेला कुणीही सांगावं सुख मिळालं महाराज? कारण तुमच्या माझ्या सुखाची मागणी स्वतःच्या स्वार्थासाठी आहे. तुमची माझी मागणी ही स्वार्थासाठी आहे, पण संत महात्म्यांची मागणी ही जगाच्या कल्याणासाठी. कारण महावैष्णव माऊली ज्ञानोबारायांची मागणी, जो जे वांचिल तो ते लाहो प्राणीच्या. माझ्या ज्ञानोबारायांनी मागणी केली. ज्ञानोबारायांना त्रास किती झाला मायबाप? अहो, जन्मल्यापासून ज्या दिवशी समजायला लागलं ज्ञानोबारायांचा एवढा त्रास तर आज आम्ही सहन करू शकत नाही. एखादी पोरगी नाही म्हटली तर आमची पोर आत्महत्या करून मोकळी होतात. पण आयुष्याचं असं पर्व माझ्या ज्ञानोबारायांनी साधलं. अरे सकाळपासून जणू काही सुळाच्या पोळीवर बसावं, तर झोपलं तरी त्या सुळाच्या पोळीवरच झोपावं, एवढं दुःख ज्ञानोबारायांच्या जीवनाला आलं. पण तरी ज्ञानोबारायांनी पसायदानाच्या रूपानं जगत कल्याणाचा मार्गच मागितला. माझे ज्ञानोबारायांनी सांगितलं, खऱ्या अर्थानं देवा, जर काही द्यायचं असेल मला तर काहीच नको, पण जर काही द्यायचं असेल ना, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. ज्याला जे जे हवं ते ते मिळावं, माझ्या माऊलींची मागणी आहे. तर खऱ्या अर्थानं माझे तुकोबाराय सांगतात की देवा जर काही द्यायचं असेल, जनजड जीवांचा उद्धार व्हावा, एवढंच मागणं महाराज. काय मागावं हे समजून घ्या. कारण आपल्याकडे वेळ कमी आहे आणि कमी वेळेमध्ये आपल्याला प्रश्नांची उत्तरं शोधायची. मी ठराविक 3 प्रश्नांवरती फक्त बोलणार आहे. मागावं, काय मागावं, कुणी मागावं आणि कुणाला मग अशी ज्यावेळेस या 2 गोष्टी कळतील तर खऱ्या अर्थानं आमच्या मागणीला मूर्तरूप आल्याशिवाय राहणार नाही. पण आज आम्हाला मागावं हे कळतं, पण काय मागावं हे समजत नाही. अहो, विचार करा मायबाप, खऱ्या अर्थानं कैकेयी मातेनं राजा दशरथांकडं प्रभू रामचंद्रांना वनवासाला पाठवण्याची केलेली मागणी रामायणामध्ये राजा दशरथाच्या कुटुंबाचा विनाश करणारी ठरली. तर खऱ्या अर्थानं लक्ष्मण भैयांनी, दादा हा लक्ष्मण म्हणजे तुमची सावली आहे, मी तुमच्या सोबत येईल नाही तर इथं प्राण त्यागेल, ही लक्ष्मण भैयांनी केलेली मागणी. किंवा दादा अयोध्या तुमची आहे दादा, फक्त तुमच्या पादुका मला द्या, ही प्रभू रामचंद्रांकडं भरत राजानं केलेली मागणी त्यांना अमरत्व प्रदान करणारी ठरली. अहो, खऱ्या अर्थानं माझ्या देवकी मातेकडे कंसानं तुझे पुत्र दे मला, ही केलेली मागणी कंसाच्या विनाशाला नेणारी ठरली. तर खऱ्या अर्थानं दाखव काना काय आहे तुझ्या तोंडात,
आणि हीच माझ्या यशोदा मातेने भगवान कान्हाकडे बाल कान्हाकडे केलेली मागणी खऱ्या अर्थानं यशोदा मातेला विश्वरूप दर्शन दाखवणारी ठरली. अरे खऱ्या अर्थानं बोल शिवा, क्या चाहिए तुम्हें, क्या चाहिए? अरे जर का आईच्या कपाळावरचं सौभाग्य हवं असेल ना तर आम्हा शरणे ही औरंगजेबानं केलेली मागणी खऱ्या अर्थानं औरंगजेबाच्या विनाशाला कारणीभूत ठरली. तर राज जाणतो म्या, बरं जाणतो म्या. अहो कोंडाणा म्हणजे तुमचा हळवं काळी जाय राज, तुमचा हळवं काळी त्या उदयभानच्या कवेत ठेवून माझ्या लेकराचं लग्न नाही राज, नाही राज, त्या किडा राज. ही माझ्या तान्हाजी मालुसरेंनी केलेली मागणी त्यांना इतिहासाच्या पानापानात अजरामर करणारी ठरली. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, काय मागावं हे समजलं पाहिजे आणि काय मागावं हे तुम्हा माझ्या कलियुगातील जडजीवांना समजून देण्यासाठी आजची ही संतांची मागणी आहे. विठ्ठल लक्षात घ्या मायबाप, खऱ्या अर्थानं देहूमधील सुप्रसिद्ध घराणं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण विश्वंभर बाबांच्या कुळापासून खऱ्या अर्थानं या कुळाला भक्तीची फार मोठी परंपरा होती. आणि याच विश्वंभर बाबांच्या कुळामध्ये जन्माला आलेले बोल्लोबा. आणि खऱ्या अर्थानं बोल्लोबा म्हणजे काय? अहो बोल्लोबांची वारी कधी चुकली असं कधी व्हायचं नाही. आषाढी कार्तिकी आली की जणू काही उल्हासित होऊन जायचे बोल्लोबा. माझ्या पांडुरंगाला भेटायला जायचं बरं, माझ्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचं बरं. आणि आनंदानं उल्हासित झाले की मग मात्र कणकाई मातेकडे पाहिजे आणि सांगायचे, वारकरी येते आता, कणकाई चटणी भाकर बांधली का, निघतो बरं मी. आणि कणकाई मातेनं धावत धावत यावं आणि सांगावं, कारभारी यंदा मला न्या की त्या विठ्ठू माऊलींच्या चरणाचं खऱ्या अर्थानं दर्शन घेण्याची इच्छा आहे हो या कणकाईला सोबत घेऊन चला ना तुम्ही. आणि त्याच वेळी बोल्लोबांनी शांतपणे सांगावं, कणकाई यंदा नाही बघ, पण पुढच्या वर्षी नक्की जमेल, पुढच्या वर्षी नेतो बरं तुला. आणि असं म्हणावं आणि माझ्या बोल्लोबाने खांद्यावर पताका घ्यावी आणि भगवंताच्या दामस्थानामध्ये रीत होऊन खऱ्या अर्थानं पाहता पाहता पंढरीच्या रायाकडे प्रस्थान करावं. अहो जणू काही बोल्लोबांना भगवान परमात्म्याने सांगावं, आषाढी कार्तिकी विसरू नका मज, सांगत असे गुज पांडुरंग. खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्यानं जणू काही बोल्लोबांना साथ घालावी. बोल्लोबा कार्तिकी आली बरं, आषाढी आली बरं, वाट पाहतोय आम्ही. जणू काही बोल्लोबाने निघावं. पाहता पाहता 11 वर्ष निघून गेले. पण 11 वर्ष माझ्या बोल्लोबाने खांद्यावर पताका घेतले की बोल्लोबा निघून जायचे आणि कणकाई मागून सांगायची, अहो ऐकताय ना, दरवर्षी फसवता बरं कणकाईला, अहो यंदा तरी घेऊन चला की सोबतीला. आणि पुन्हा एकदा बोल्लोबाने सांगावं, कणकाई यंदा नाही जमायचं बघ, पण पुढच्या वर्षी नक्की बरं. 12 वर्षाचा काळ लोटला आणि आता मात्र कणकाई मातेने सांगितलं, नाही स्वामी, यंदा आषाढीला मी तुमच्या सोबत येणार. पुन्हा तेच वाक्य बोल्लोबाने सांगितलं, कणकाई पुढच्या वर्षी पाहू बरं. पण कणकाई मातेने सांगितलं, स्वामी जर यंदा तुम्ही मला नेलं नाहीत ना तर पहा बरं, तुमच्या मागून मी पंढरीची वाट धरेल, पण यंदा माझी वारी चुकवणार नाही. त्या सावळ्या श्रीहरीचं माझ्या माऊलीचं दर्शन घ्यायचंय हो मला येऊ द्या तुमच्या सोबतीनं. आणि कणकाई माता हट्ट्याला पेटल्या. आता श्रीहट्ट म्हणजे सोपा नाही, नवीन लग्न झालंय त्यांना पक्क माहिती आहे, आणि जे जुने आहेत त्यांना तर आणखीच पक्क माहिती आहे. श्रीहट्ट म्हणजे सोपा नाही. मला सांगा, अहो कणकाई मातेचा हट्ट पाहिला आणि त्याच वेळी बोल्लोबाने सांगितलं, ठीक आहे बरं कणकाई, सोबतीला नेतो तुला. आणि पण पाहता पाहता कणकाई माऊली मात्र हर्षोल्लासित झाल्या, स्वामी खरं नेणार ना मला, अहो त्या भगवान परमात्म्याचं दर्शन घेता येईल मला, नेणार ना मला सोबतीनं. पण हो कणकाई, पण माझी एक अट आहे बरं. तसं कणकाई मातेने विचारलं, बोला स्वामी, तुम्ही सांगाल ती अट मी मान्य करेल, पण आज मला सोबत घेऊन चला. आणि तसे धीर गंभीर होऊन माझे बोल्लोबा उत्तरले, कणकाई मी तुला सोबतीला नेतोय बरं, पण माझी एक अट आहे, भगवान परमात्म्याच्या राऊळात गेल्यानंतर काही म्हणजे काही मागायचं नाही बरं, ही आपली परंपरा नाही बरं. आणि तुकोबरायांनी सांगितलं, कणकाई कोणतीही मागणी करायची नाही बरं, ते आपल्यासाठी उचित नव्हे. कणकाई मातेने सांगितलं, तुम्ही सांगाल तसं वागेल स्वामी, वचन देते भगवान परमात्म्याकडे काही मागणार नाही, पण मला सोबतीनं घेऊन चला ना. आणि पाहता पाहता आषाढी जवळच आली होती. आषाढीची तयारी जोरात सुरू झाली. आषाढीचे सगळे वारकरी पाहता पाहता देहूमधून प्रस्थान करू लागले. दुरून पाहिलं बोल्लोबांनी आणि बोल्लोबा उत्तरले, कणकाई आवरला ना, निघायचं बरं आपल्याला.
कनकाई माता तर रात्री झोपल्याही नव्हत्या, कारण सकाळी वारीला जायचं, माझ्या परमात्म्याला भेटायचं. आनंद गागण्याला मावत नव्हता आणि हर्ष उल्हासितपणे बोल्लोबाने खांद्यावर घेतलेली पताका माझ्या कनकाई मातेने डोक्यावरती तुळस वृंदावन घेतलं आणि एक एक पाऊल पडू लागलं. अरे हरिनामाचा गजर होऊ लागला. जणू काही आता परमात्म्याला संपूर्ण सर्वस्व अर्पण केल्याचा भाव आला. मी विठ्ठलाचा, विठ्ठल माझा हा भाव अंतकरणामध्ये विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा विठ्ठल माझा मी विठ्ठलाचा लक्षात घ्या महाराज, कारण संपूर्ण आता सर्वस्व जणू काही पंढरीच्या परमात्म्याला अर्पण करून आनंदानं बेभान होऊन सगळे वारकरी खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या ज्ञानोबा तुकोबारायांचा खऱ्या अर्थानं भगवान परमात्म्याच्या छंदामध्ये रथ होऊन पुढं पुढे एक एक पाऊल सरकत होतं. पाहता पाहता रावळाच्या जवळ आले आणि जणू काही कनकाई माता आता पंढरी आपल्या डोळ्यांमध्ये साठवून घेऊ लागल्या. आणि बोल्लोबांच्या मनामध्ये मात्र चुरचूर होती, कारण आपल्या मायबापाला भेटायचं हा भाव बोल्लोबांच्या अंतकरणात होता. सगळे बांगड्यांची दुकानं लगडली होती, कपड्यांची दुकानं लगडली होती. आता जत्रेनं खऱ्या अर्थानं फार मोठं स्वरूप धारण केलं होतं, पण बोल्लोबांचं जत्रेकडे लक्ष नव्हतं. आणि बोल्लोबा धावत धावत राहुळामध्ये पोहोचल्या, पण इकडं मात्र कनकाई माता जत्रेमध्ये हरवून गेल्या. बांगड्यांची दुकानं पाहू लागल्या, साड्यांची दुकानं पाहू लागल्या, आजूबाजूला यात्रा पाहू लागल्या. आणि बोल्लोबा मात्र भगवान परमात्म्याच्या चरणाजवळ आले. जशी बोल्लोबा राहुळाच्या आत आले, भगवान परमात्म्याची नजर बोल्लोबांवरती गेली आणि भगवान परमात्म्याची मान खाली आली. बोल्लोबांनी दर्शन घेतलं आणि सांगितलं, देवा आलो बरं तुझ्या भेटीला, आलो बरं तुझ्या भेटीला. अरे जगण्याचा आधार तू आहे रे, तुला भेटलं की कसं काळीज उचंबळून येतं बघ. तुझं दर्शन झालं की जीवन सार्थक झाल्यासारखं होतं बघ. काही नाही रे दुसरं मला हवं, पण तुझे चरण पाहिले ना, की चरण पाहिले की जीव कसा कासावीस होतो रे ते पाहण्यासाठी. ते पाहिलं की मन भरून येतं बघ. आणि कडकडून भगवान परमात्म्याला मिठी मारली आणि मागच्या दारानं बोल्लोबा बाहेर पडले. पण कनकाई माता तर यात्रेमध्ये हरवून गेल्या होत्या. पण तोच मनी विचार आला, अरे माय बाप्पाच्या दर्शनाला आलोय. आणि कनकाई माऊली धावत धावत राहुळात आल्या, भगवान परमात्म्याच्या समोर उभ्या ठाकल्या. आणि पाहता पाहता भगवान परमात्म्याची नजर कनकाई मातेवर गेली. रुक्मिणी मातेनं पाहिलं, अरे कनकाई फार दिवसांनी आली. कनकाई मातेनं समोर भगवान परमात्म्याला पाहिलं आणि जणू काही आनंदाला पारावार उरला नाही, जणू आकाश ठेंगणं झालं. आणि भगवान परमात्म्याच्या समोर माझे कनकाई माऊली नतमस्तक झाली. आणि भगवान परमात्म्यानं विचारलं, कनकाई फार उशीर केला बरं यायला. आणि त्याच वेळी कनकाई मातेने सांगितलं, देवा काय करू, कारभारीच असा आहे ना माझा. आणि पाहता पाहता स्मित हास्य करत भगवान परमात्मा कनकाई मातेकडे पाहिला आणि कनकाई मातेला विचारलं, कनकाई फार वर्षांनी आलात, पण तुमच्या कुळाची भक्ती फार मोठी आहे बरं. तुम्हाला काही हवं असेल तर मागा. बोल्लोबा तर काही मागत नाहीत, पण आता बहीण आली आहे ना आमची दाराशी, काहीतरी मागावं. आणि कनकाई मातेने सांगितलं, देवा मला काही नको बरं,
पण कणकाई मातेच्या अंतकरणामध्ये एक दुःख मात्र सलत होतं, कारण घर मात्र सोन्यासारखं बहरलेलं होतं, पण त्याला कळस नव्हता, कारण घरात लेकरू नव्हतं. मातृत्वाची खऱ्या अर्थानं आसुसलेलं भावना अंतकरणामध्ये होती, पण पतीला दिलेले शब्द आठवत होते, कारण त्या काळात पती वचन पाळलं जायचं. पतींनी सांगितलं होतं काही म्हणजे काही मागायचं नाही. कणकाई माता विचार करू लागल्या, आपल्या धन्यानं आपल्याला वचन दिलंय काही मागायचं नाही, बरं काहीच मागायचं नाही. आणि त्याच वेळी कणकाई मात्र ह्या हुशार राहतात मार्ग काढायला. कणकाई मातेने विचार केला, आपल्या धन्यानं आपल्याला सांगितलंय भगवान परमात्म्याकडे काही म्हणजे काही मागायचं नाही, पण आपल्या धन्यानं असं कुठं सांगितलंय, जर देवच देता करता झाला तर घ्यायचं नाही. ते म्हणले माझ्या धन्यानं मला सांगितलंय काही मागायचं नाही, मी काही मागणार नाही, पण असं कुठं ठरलंय का देवच देत असेल तर घ्यायचं नाही. आणि कणकाई मातेने सांगितलं, देवा मला काही नको बरं, पण खऱ्या अर्थानं माझी कूस पावन व्हावी, माझ्या पोटी लेकरू जन्माला यावं ना, हीच माझी अपेक्षा आहे. आणि भगवान परमात्म्याच्या खऱ्या अर्थानं मुखातून अमृतधारा स्वरसल्या, तथास्तु. आणि आनंद होऊन कणकाई माता मात्र निघून गेल्या. पण बराच वेळ रुक्मिणी माता मात्र भगवान परमात्म्याकडे नजर लावून होत्या. आणि कणकाई माता जशा बाहेर गेल्या ना, मातेने विचारलं, स्वामी स्वामी एक प्रश्न बराच वेळ झाला माझ्या मनामध्ये आहे हो. आणि भगवान परमात्म्याने रुक्मिणी मातेला विचारलं, कोणता? आणि तशा रुक्मिणी माता उत्तरत्या झाल्या, स्वामी एवढे लाखोनी भक्त तुमच्या दर्शनाला येतात, पण प्रत्येक भक्त तुमच्या जवळ आला ना की खऱ्या अर्थानं तुम्ही मान वर करून त्याच्याकडे पाहता, पण मी बारीकने हळलं, ज्यावेळी बोल्लोबा समोरून आले ना, अलगत तुमची मान खाली गेली. याचं कारण काय होतं? आणि रुक्मिणी माता उत्तर तर झाल्या, बहुत पाहिले, पण आज तुमची मान पहिल्यांदा मी खाली वागताना पाहिली, तुमची मान झुकलेली होती. याचं कारण काय? आणि भगवान परमात्म्याने सांगितलं, रुक्मिणी अगं अनेक हजारो लाखो भक्त माझ्या भेटीला येतात ग, पण हे जे बोल्लोबांचं कुळ आहे ना ते जरा निराळच आहे बघ. बोल्लोबांपासून त्यांच्या घरातली वारी आजपर्यंत कधी चुकली नाही. बोल्लोबांपर्यंत प्रत्येकानं माझी वारी नित्यनेमानं केली, पण आजपर्यंत या कुळानं माझ्याकडे कधी काही मागितलंच नाही ग. आणि खऱ्या अर्थानं आजपर्यंत भक्ती त्यांनी भरभरून दिली, माझं नाम भरभरून घेतलं, पण आज माझ्याकडपर्यंत आजपर्यंत काहीच मागितलं नाही. म्हणून हा खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा जगासाठी जरी असेल ना, तर या कुळासाठी आज तो त्यांचा देणेकरी झाला. आणि बोल्लोबा आज माझे सावकार झालेत. आणि ज्या ज्या वेळेस सावकार आपल्या घरी येतो, देणेकऱ्याची मान खाली असते. बोल्लोबांनी खऱ्या अर्थानं भक्तीचं डिपॉझिट जमा केलं, भक्तीच्या बँकेमध्ये भक्तीचं डिपॉझिट जमा केलं, पण मागणीचा विड्रॉल कधी भरलाच नाही. म्हणून तर साक्षात परमात्म्याला सुद्धा खऱ्या अर्थानं विश्वंभर बाबांपासून पुण्य पावन असणाऱ्या कुळामध्ये खऱ्या अर्थानं बोल्लोबांचं देणेकरी व्हावं लागलं. विठ्ठल इकडं मात्र आता बोल्लोबा विचार करत होते, बराच वेळ झाला, मी दर्शनावरून आलो, जवळपास अर्धा तास उलटून गेला, कणकाई अजून कशी आली नाही. नक्कीच भगवंताकडे काही मागितलं तर नसेल ना तिने. पण कणकाई माता तोपर्यंत मागच्या दारानं बाहेर आल्या होत्या. कणकाई मातेकडे नजर गेली आणि बोल्लोबा उत्तरले, कणकाई आलीस? काही मागितलं नाही ना? तसं कणकाई म्हटली, अहो ऐका तर खरं माझं, तुम्ही नका ना बोलू, माझं ऐका ना. कारण आनंदानं हर्ष उल्हासित झाले होते, कारण खऱ्या अर्थानं घरी लेकरू येणार हा आनंद एका आई सांगू शकते, या जगात दुसरा कोणी सांगू शकत नाही. पण त्याच वेळी कणकाई मातेनं घडलेला सगळा प्रसंग सांगितला. आणि बोल्लोबा मात्र डोक्याला हात लावला, कणकाई मातेचा हात पकडला आणि पुन्हा राऊळात आले, भगवान परमात्म्यासमोर उभे टाकले आणि ताठ मानेनं देवाला विचारलं, देवा साधलंच ना रे शेवटी मनातलं इच्छित, साधलंच ना रे तू? अरे खऱ्या अर्थानं आजपर्यंत काही मागितलं नाही, माझ्या कणकाई नाही मागितलं नाही, पण तुझा डाव तू गनिमी काव्यानं साधलास ना रे देवा. ठीक आहे, तू आता कणकाईला वर दिलाच आहे ना, पुत्र होणारच आहे, तर मला पुत्र द्यायचा असेल ना तर असा तसा नको बरं, पुत्र असा दे.
असेल ना तर मला असा पुत्र द्या की जो खऱ्या अर्थानं तिन्ही लोकांमध्ये फक्त तुमच्या नामस्मरणाचा टाहो फोडून खऱ्या अर्थानं भक्ती रसाला कळत चढवेल. आणि पाहता पाहता तो दिवसही उजडला. आपण इथे एकच विचार करा महाराज, लक्षात घ्या, मागणी कशी असावी आणि मागणी काय असावी उत्तर पहिलं समजून घ्या. कनकाई मातेन आणि बोल्लोबांनी असं मागणं मागितलं महाराज. म्हणून तर या सृष्टीच्या तुमच्या माझ्या कल्याणाचं दार असणाऱ्या पाचवा वेद असणारी गाथा ज्यांनी निर्माण केली त्यात तुकोबारायांचा जन्म झाला. मायबाप, तुकोबारायांचा जन्म. काय मागावं हे समजलं पाहिजे. फार वेगात पुढे सरकतो, वेळ भरपूर होतोय. खऱ्या अर्थानं रामायण असेल, महाभारत असेल, ग्रंथ संपदांच्या खऱ्या अर्थानं अंतर्गर्भामध्ये पाहता पाहता माझ्या तुकोबरायांचं शिक्षण कनकाई मातेच्या मांडीवर सुरू झालं. दिवसामागून दिवस जात होते. माझ्या तुकोबरायांचं वयवर्ष पाहता पाहता कलेने आकार घेत होतं. तुकोबरायांचं लग्नाचं वय झालं आणि बोल्लोबा एक दिवस कनकाई मातेला उतरले, कनकाई तुकोबापकडे पाहतेस ना बा, आता त्याचे 2चे 4 हात करायला हवं. आणि पाहता पाहता यथायोग्य वयात तुकोबरायांचा विवाह झाला. पण तुकोबरायांच्या पत्नीला दम्याचा विकार असल्यानं मायबापांच्या आग्रहाखातर पुण्यातील सावकार आप्पाजी गुळवे यांच्या कन्येशी तुकोबरायांचा द्वितीय विवाह झाला. मायबाप पाहता पाहता दिवस सरत होते. सावजीचा स्वभाव मात्र काहीसा विरक्त असल्यानं व्यवहाराची संपूर्ण जबाबदारी आता बोल्लोबांनी तुकोबरायांच्या हातामध्ये दिली आणि तुकोबरायांच्या खऱ्या अर्थानं अक्षरवेलीवरती व्यवसाय वेगानं फुलू लागला. दिवसामागून दिवस जात होते. पण लक्षात घ्या महाराज, वयाच्या 17 वर्षापर्यंतचा जो प्रवास म्हणतो ना आपण, अत्याधिक आनंदाचा प्रवास माझ्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये झाला. पण या सृष्टीचा नियम आहे, कलियुगातला नियम आहे, जिथं सूर्योदय होतो ना कालांतरानं काही ठराविक वेळेनंतर तिथं सूर्यास्त हा ठरलेला असतो. जिथं खऱ्या अर्थानं प्रचंड पाऊस महापूर येतो, एक दिवस असा येतो त्या ठिकाणी दुष्काळ सुद्धा आलेला असतो. अहो, ज्या समुद्र मंथनामधून अमृत निघालं त्याच समुद्र मंथनातून कालांतरानं विषयी प्रकट झालं. कारण खऱ्या अर्थानं नवनीत मंथून अमृत काढिले पण कालांतरानं विषयी प्रकटले. मग विचार करा, अगदी त्याचप्रमाणे सुखानंतर दुःख हे ठरलेलं असतं. आणि हाच खऱ्या अर्थानं प्रपंचामध्ये रममाण झालेल्या तुकोबरायांच्या जीवनामध्ये पाहता पाहता प्रपंचिक जीवनामुळं त्यांच्या जीवनाला भौतिक तापांचा प्रादुर्भाव झाला आणि जीवनाचा दिनक्रम बदलली. महाराज 16 वर्षापर्यंत तुकोबरायांची श्रीमंती जर पाहायला गेली, नव्हे तर तुकोबरायांचं जीवन पाहायला गेलं तर जणू काही भक्ती रसाच्या तटावरती सोन्याच्या थाळीमध्ये तुकोबराय बसलेत की काय असं वाटावं. पण पाहता पाहता वयाचा 17व्या वर्षाचा प्रवास जर पाहिला, बोल्लोबांचं निधन झालं. अरे, कुटुंबावरती असणाऱ्या वटवृक्षाची छाया कोसळली आणि अवघ्या काही महिन्यामध्येच खऱ्या अर्थानं जगण्याचा आधार असणाऱ्या माऊलीचं म्हणजे कनकाई माऊलींचंही निधन झालं. तुकोबरांना सावरायला वर्ष गेलं. तोच पाहता पाहता सावजीचे बायकोंचं गतप्राण झाली. सावजी अधिक प्रपंचातून विरक्त होता. पत्नीच्या निधनामुळं तो आता घरी यायचाही कमी झाला आणि शेवटी एक दिवस भगवंताच्या नामाचा टाहो फोडून काशी यात्रेला निघून गेला. तुकोबरायांवरती आता संपूर्ण जबाबदारी पडली. यातूनही तुकोबराय सावरता नाही सावरता तोच 1930चा दुष्काळ आठवून पहा. भयानक दुष्काळ पडला आणि या दुष्काळामध्ये अरे 7 काय पण 70 पिढ्या बसून खातील एवढी प्रचंड श्रीमंती असणाऱ्या तुकोबरायांनी सर्वसामान्य समाजाचे हाल पाहिले. अरे, जेवणासाठी कासावीस झालेली लोक पाहिली, भूक करणारी लेकरं पाहिली आणि तुकोबरायांचं काळीज रवलं आणि जवळची सगळी संपत्ती गोरगरिबांमध्ये त्यांनी वाटून टाकली. पण जशी कोरोनाची दुसरी लाट आली तशी दुष्काळाची दुसरी लाट आली आणि पाहता पाहता आता आपली संपूर्ण संपत्ती तुकोबरायांनी समाजाच्या कल्याणासाठी वाहिली आणि आता त्या दुष्काळाच्या झळा घरापर्यंत येऊन पोहोचल्या. आणि याच दुष्काळामध्ये भूक करत त्यांची पहिली पत्नी आणि मुलांचं निधन झालं. लक्षात घ्या मायबाप,
अहो जगण्याचा आधार असणारी पत्नी, मुलं गेली, दारावरची जनावरं गेली आणि पाहता पाहता तुकोबराई मनोमन विचार करू लागले, अरे हा प्रपंच किती उघडला ना तरी काळाच आहे. आयुष्याची एवढी वर्ष आपली खऱ्या अर्थानं आता सांसारिक जीवनामध्ये गेली, पण हा प्रपंच किती उघडला तरी तो काळाच आहे. या जगण्याला जर भगवंताच्या नामाचा खऱ्या अर्थानं अंगीकार केला नाही, कारण लक्षात घ्या प्रपंच आहे कसा. तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आध्यात्मिक ग्रंथामध्ये वाचनात आलं असेल, बचनाग नावाची वनस्पती बहुतांश माहीत असेल. ही बचनाग नावाची जी वनस्पती आहे, खाताना अमृतासारखी गोड लागते महाराज, पण कालांतरानं मृत्यू हा निश्चित असतो. अगदी त्याचप्रमाणे प्रपंच हा सुद्धा त्या बचनाग वनस्पतीसारखा आहे. सुरुवातीला गोड वाटतो, कालांतरानं मात्र दुःख देणारा ठरतो. अरे इथं बसून जर खऱ्या अर्थानं भगवान परमात्मा कळाला असता तर खऱ्या अर्थानं पाहता पाहता अनेक ऋषी महर्षी वनात जाऊन का बरं बसले असते. तुकोबारांना रात्रीची झोप लागली नाही, मनात विचारांचं काहूर पेटलं. अरे जगण्याला आधार जर कोणता असेल ते भगवान परमात्म्याचं नाव आहे, तो भगवान परमात्मा आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी कुणाला काहीच न सांगता तुकोबारांचं एक एक पाऊल घरातून बाहेर पडलं. पाहता पाहता भामचंद्र डोंगरावर आले. भामचंद्र डोंगरावरती त्या ठिकाणी भगवान परमात्म्याची आराधना करू लागले. देवा एक तर तू भेटीला ये, नाही तर या तुकाचे प्राण घेऊन जा रे. जगण्याचा आधार तू आहेस आणि तुझ्यापासून जर दूर राहिलो तर माझ्या जगण्याला आधार काय असेल रे. आणि भगवंताच्या नामाचा तुकोबाराई टाहो फोडला आणि भगवंताच्या नामामध्ये तुकोबाराई रथ झाले. पहिला दिवस गेला, दुसरा दिवस गेला, पोटात अन्नाचा कण नाही की जलाला स्पर्श नाही. तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, 7 दिवस गेले. इकडे कान्होबा मात्र हैराण झाला. अरे माझा दादा कुठे गेला, भाऊ कुठे गेलाय. पाहता पाहता 7 दिवस बिन अन्न पाण्याचा कान्होबा मात्र माझ्या तुकोबारांना शोधत फिरत होता. 7 दिवस गेले. शेवटी भगवंतापर्यंत भगवंताचं नाम घेणाऱ्या तुकोबारायांचं नाम पोचलं आणि भगवान परमात्म्यानं महासर्पाचं रूप घेतलं आणि स्वतः अक्रार विक्रार रूप घेऊन भामचंद्र डोंगरावर प्रयाण करते झाले. तुकोबारायांच्या आजूबाजूला कडक केलं. भक्तीच्या नामामध्ये तल्लीन झालेल्या तुकोबारांचे डोळे मात्र मिटलेले होते, कारण अंतकरणामध्ये भगवंताच्या नामाचा छंद जोडला होता. आणि त्याच वेळी पाहता पाहता वेळ निघून गेला. आकाशात जणू काय वीज कोसळली आणि आकाशवाणी झाली, तुकोबा आता डोळे उघडा, साक्षात आम्ही तुमच्या भेटीला आलोय. पण शांतपणे तुकोबाराय मिटलेल्या नेत्रांनीच बोलते झाले, भगवान परमात्मा तुम्ही आलात, या तुकाला दर्शन देण्यासाठी आलात. पण देवा जर तुम्ही इतर कोणतंही रूप घेऊन आला असाल ना तर मी या दोन्ही माझ्या डोळ्यांनी तुमचं ते रूप पाहणार नाही, कारण तसंही तुम्ही सगळीकडे व्यापलेले आहात ना. अहो देव जळीच तळी भरला, रीता ठाव नाही उरला. तसंही तुम्ही सृष्टीच्या कणाकणात सामावलेले आहात. जर मला पाहायचं असेल तर मूळ स्वरूप पाहायचंय, कारण चातक पक्षी, अहो जमिनीवर एवढं पाणी पडलेलं असू द्या, तलाव भरलेले असू द्या, पण चातक पक्षी जसं पावसाचं पाणी पितो ना त्याप्रमाणे हा तुकोबा सुद्धा तुमचं मूळ स्वरूप वगळता इतर कोणतंही स्वरूप पाहणार नाही. तुकोबारायांचा हट्ट पाहिला आणि भगवान परमात्मा मूळ स्वरूपात आले. तुकोबारायांचे नेत्र उघडले आणि पाहता पाहता तुकोबाराय उभे राहिले, डोळ्यातून खळखळ अश्रू उघडले आणि भगवान परमात्म्यानं तुकोबांच्या जवळ गेले. पहा भक्तिरस नेमका काय असतो, भक्तांसाठी भगवंत नेमका काय करत असतो. माझ्या तुकोबारायांच्या जवळ गेले. तुकोबारायांना जणू काही घट्ट मिठी मारली. तुकोबारायांच्या डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते आणि भगवान परमात्मा उतरले, तुकोबा आलो बरं तुमच्या भेटीला, पण आता मला जावं लागेल ना. अहो या भामचंद्र डोंगरावरती तुमच्या भेटीला आलो, याची काहीतरी खूणगाठ तर हवीच ना. तुमची माझी भेट ही खऱ्या अर्थानं अजरामर होईल, चिरस्मरणात राहावी, म्हणून एक गोष्ट सांगतो. तुकोबा आपलं शास्त्र असं सांगतं की कुठेही आपण गेलो तर येताना काहीतरी, जाताना भेटवस्तू घेऊन जातो किंवा काहीतरी मागणी घेऊन येतो. आता रक्षाबंधन होतं, जाताना काहीतरी घेऊन आलात आणि येताना बहिणीची काहीतरी मागणी घेऊन आलात. त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं ही भेट चिरकाल स्मरणात राहावी म्हणून काहीतरी मागा तुकोबाराय. आणि त्याचवेळी तुकोबारायांनी सांगितलं, देवा अहो मला काही नको देवा, मला काही नको. अहो जगण्याचा आधार असणाऱ्या साक्षात भगवान परमात्म्याचं या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात अडकलेल्या या नरदेहाला दर्शन झालं, यापेक्षा आणखी काय हवं देवा, काय हवं, मला काही नको. पण भगवान परमात्म्याने सांगितलं, नाही तुकोबाराय, नाही तुकोबाराय. अहो खऱ्या अर्थानं जर ही भेट स्मरणात ठेवायची असेल ना, तुमची इच्छा नसू द्या हो, पण माझी इच्छा म्हणून तरी काहीतरी मागा. आणि तुकोबारायांनी सांगितलं, देवा खरं सांगतो मला काही नको आहे, मला काही नको. म्हणती काही मागा, पण तुम्ही मागा म्हणताय ना, तुम्ही म्हणताय ना काहीतरी मागा. तुमचा शब्द मी मोडू शकत म्हणून तेव्हा सांगतो मला काही नको. म्हणती काही मागा, येची देगा
देवा मला खरंच काही नको, पण जर तुम्हाला द्यायचंच असेल तर मला हे दान द्या. कोणतं? अभंगाच्या पत्र. हेची दान दे का देवा, Hey,